रेवाताई, तुला किती वेळ लागेल डेनवर पोचायला? निघालीये पोचतेच. त्या युवराजची जी स्पेशल फिल्म बनवायची आहे त्याची सगळी तयारी झाली. व्हेरी गुड. असा सुपर हिट सिनेमा बनवूयात ना, विदाऊट सिक्युरिटी बाहेरच पडता येणार नाही. अगं हळू काय, कुठे एवढ्या गडबडीत? सॉरी अगं, माझ्या मैत्रिणीला ऍडमिट केलंय, तिलाच बघायला जाते. बिचारी एकटीच असते, हॉस्टेलला राहते. काय झालंय? अगं रस्त्यात चक्कर आली असं कळलंय, मी जरा जाऊन बघून येते. मी येतो तुझ्याबरोबर. नाही नाही नको नको, थँक्यू, मी खरंच जाऊन बघून येते. हां बाय. आर यू शुअर? येस येस बाय. काळजी घे. हो. बोल रे. हॅलो रेवाताई, ऑल गुड? आय होप सो. बरं मी पोचतेच आहे, बोलूयात आपण. तू नीट डेनवर. मी थांबते इथेच. त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं ना. ठीक आहे, मी सगळे अरेंजमेंट्स चेक करतो. हो, तिने जे मागवलं होतं ते हे सगळं तयार आहे. गुड. आज रेवा त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी कबूल करून घेईलच, पण आपल्या एजंटची आयडेंटिटी रिव्हील न होऊ देणं आणि तिची सिक्युरिटी ही आपली पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे. त्यामुळे तिला काहीही होता कामा नये. बॉस, तू बिलकुल काळजी करू नकोस. टेक्नोने सगळे गॅजेट्स तयार ठेवलेत, ज्याचा वापर करून आपण रेवावर पूर्ण वेळ लक्ष ठेवू शकतो. इन केस जर युवराजने काही चुकीचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाच तर आपण तिला वेळीच रेस्क्यू करू शकतो. अजून त्या भाडेकरू मुलीला डोक्यावर बसवा. नाही, आपल्या घरचा नियमच आहे बाहेरच्यांचं कौतुक करायचं आणि घरातल्यांना खाली पाडायचं. अहो, ती पोलिसात तक्रार करते आपल्या मुलीची, तिला कोणीच काही कसं बोलत नाहीये. अगं काय चुकीचं बोलली ती? निशीनं जे काही केलं ना ते कायद्याच्या नजरेत चुकीचंच आहे. अगं नशीब समज आपलं, रेवा पोलिसात गेली नाहीये ते. वाह, एवढं होऊनही त्या बाहेरच्या मुलीचीच बाजू घेताय ना तुम्ही. नाही, तुमच्याशी बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा. निशीला या घरात किंमत आहेच कुठे? या घरात फक्त तारिणीलाच किंमत आहे. दरवेळेला माझी निशी कशी चुकीची आणि तारिणी कशी बरोबर हे दाखवत जा तुम्ही. तारणीचा यात काहीही संबंध नाहीये. जो गैरसमज आहे ना तो निशी आणि केदार मध्ये आहे. उगाच तारणीला यात मध्ये खेचू नकोस. नाही नाही, तारिणीचा कशाशीच काही संबंध नसतो. पण काय हो, तारिणीचं नुसतं नाव घेतलं की पारा केवढा चढतो तुमचा. हा, माझं लग्न झाल्यापासून बघते ना मी, माझ्या मुलींमध्ये कायम दुजाभाव करत आलात तुम्ही. सारखं आपलं तारिणी तारिणी तारिणी. हो करणार. माझी तारिणी मुळात आहेच गुणाची. या तारिणीचा एक वकील आहेच इथे, आता तुम्ही या वकिली करायला. बोला. अगं नाही, मी केव्हाचीच आले. तुझं सगळं पुराण ऐकलंय मी. पण एक सांगू का, तुझ्या ह्या कारस्थानी डोक्याला ना जरासा लगाम घाल बाई. नाही, बरोबर आहे. माझ्या निशीचा काय छळ होतोय ते कळणार नाही तुम्हाला. उठता बसता पान उतारा करते तारिणी तिचा. अगं निशीचं वागणंच तसं आहे ना, अगदी आईवर गेलीये बघ. तुला मागेच सांगितलं, तिला जरा चांगल्या 4 गोष्टी शिकव. पण नाही, सतत आपलं तारिणीला पाण्यात बघायचं. अगं सोडून देते आता. पाण्यात तुम्ही आणि तुमची नाद बघताय माझ्या निशीला. अहो, किती शिवाशाप देणार आहात तिला? हा, काय चुकीचं करते ती? ज्या घरी लग्न करून गेली तिथे आपला संसार करते ना नेटाने. बॉस, मी ठीक आहे. मला कळतंय युवराजचा खूप राग येतोय ना तुला. गुलाब तर सराईत गुन्हेगार आहे. याचं काय? इतक्या चांगल्या कुटुंबात जन्माला आलाय तो. इतकी चांगली माणसं आहेत त्याच्या आजूबाजूला. सगळं आहे, पैसा आहे, काम आहे, जे हवं ते सगळं मिळतंय. लग्नानंतर खूप चांगली बायको सुद्धा मिळालीये. तरी सुद्धा त्याला इतकं घाणेरडं काम करावं असं कसं वाटलं असेल? वृत्ती, आता कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडच राहतं ना बॉस. पद्मिनी काकूंनी त्याला वेळीच लगाम घालायला हवा होता. त्याच्या सगळ्या चुका पाठीशी घालतायत त्या. कधी कधी वाटतं ना की अशी आई कोणालाच मिळायला नको. केदार, असं नको बोलूस. सॉरी बॉस. मला काळजी सगळ्यात जास्त निशीची वाटते, कारण ह्या सगळ्याचा परिणाम तिच्या आयुष्यावर होणार आहे. पण तिची सुद्धा तेवढीच चूक आहे ना. जशा पद्मिनी काकू त्याच्या सगळ्या चुका पाठीशी घालतात तशी ती सुद्धा नवऱ्याच्या सगळ्या चुका पाठीशीच घालते ना. परत सत्य डोळ्यांसमोर असताना सुद्धा दुर्लक्ष करते. आपणही दुर्लक्षच करतोय ना.
त्यांनी केलेले सगळे गुन्हे आपल्याला माहिती आहेत, फक्त आपल्याकडे पुरावा नाहीये. म्हणून तो गुन्हेगार आपल्या डोळ्यासमोर असताना, आपल्या घरात असताना सुद्धा आपण काहीही करू शकत नाहीये. आणि याचा मला सगळ्यात जास्त त्रास होतो. बॉस, तू बिलकुल काळजी नको करूस. आज कोणत्याही परिस्थितीत युवराजला त्याचं तोंड उघडायला भाग पाडायचंच. हा जो काही प्लॅन आहे हा जगासमोर आणायचाच. आणि हे सगळं करून आपण त्याला अटक करणार आहोत. नाही, गुलाबपर्यंत पोहोचण्याचा युवराज हा एकमेव मार्ग आहे आता आपल्या समोर. खरं तर आज युवराजने आतापर्यंत जेवढे गुन्हे केलेत ना, ते सगळे गुन्हे सगळ्यांसमोर येतीलच. टीमला सांग, आज कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. येस बॉस. या सगळ्याला ना कौशिकी कारणीभूत आहे. तिने मुद्दाम केलं हे सगळं. माझ्या युवराजसाठी मुद्दाम ही अशी बिंडोक बायको शोधून आणली तिने. वहिनी, असं का म्हणताय वहिनी तुम्ही? अगं नाहीतर काय, निशीमुळे किती वेळा तोंडावर पडलो आपण, पण त्या मुलीला काही कळतच नाहीये. अगं तिच्यामुळे केदार आणि तारणीचं फावतंय एवढं सुद्धा कळत नाही त्या मुलीला. बुर्ग कुठली. कौशिकीने मुद्दाम केलंय. वहिनी, बिंडोक बायको का कोणी शोधेल? कारण एखाद्या राजाची प्रजा हुशार निघाल्यावर ती राजाला प्रश्न विचारायला लागते, सुजाणपणे आपलं मत मांडायला लागते. आणि हे एका सत्ताधारी व्यक्तीसाठी घातक असतं. कौशिकी समोर जर एखादी हुशार मुलगी आली तर ती कौशिकीला प्रश्न विचारणार, ती कौशिकीला तिची सत्ता सोडायला लावणार. म्हणून तारिणी तर हुशार आहे ना, म्हणजे तारिणी अति हुशार आहे हो. कुणाला कसं आपल्या बाजूने वळवून घ्यायचं ना ते तिला बरोबर कळतं. म्हणून तर तिने कौशिकीला आपल्या बाजूने करून घेतलंय ना. करू देत, तिला जे हवंय ते करू दे. जितकी माणसं गोळा करायची तर तितकी माणसं गोळा करू दे. पण तिने अजून या पद्मिनीला नीट ओळखलं नाही. या सगळ्यांसमोर त्या मुलीला मान खाली घालायला लावली ना तर नावाची पद्मिनी नाही. एवढं सोपं नाहीये ते. मी पाहिलंय ना तारिणीला, कुठलाही डाव मांडायच्या आधी ना तिला चापून लागते. युवराज आणि निशीने दागिने लपवले होते तेव्हा कसं पकडलं होतं तिने त्यांना, आणि पैसे चोरले होते तेव्हा. किती दिवस चालणार आहे तिचा हा आगाऊपणा तिला माहित नाहीये. 30 शेर आहे तर मी 1.25 शेर आहे. हो, लवकरात लवकर या दोन्ही बहिणींना घराबाहेर काढते की नाही ते बघच. पण खरं तर आजकाल असं वाटायला लागलंय ना, तारिणी आधी त्या निशीचा बंदोबस्त करावा.